डॅडी, तू तुझ्या सगळ्या रील्स मध्ये नेहमी सांगतो की श्रीमंत व्हायला अक्कल लागत नाही आणि पैसे पण लागत नाही, पण डिसिप्लिन लागतं. तर ह्याचा प्रूफ काय? सी, फक्त श्रीमंत व्हायला नाही, लाईफमध्ये सगळीकडेच डिसिप्लिन लागतं. एक साधं उदाहरण देतो. 80% लोक जगातले व्यायाम करतच नाहीत. 70% लोक जे जिमला जातात त्यांच्या जिम मेंबरशिप वाया जातात. त्यातले 50% लोक रिझल्ट येऊस्तर, मसल येऊस्तर व्यायाम करतात आणि मॅक्सिमम लोक एका महिन्याच्या आत जिम सोडून देतात. आयुष्यभर तो व्यायाम कोणीच करत नाही, लेस दॅन 1% पीपल. सो जसं हेल्दी असणं हे रेअर आहे, तसं श्रीमंत असणंही रेअर आहे. आणि त्याच्या मागचा एकमेव दुवा म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्हाला नुसतं नॉलेज असून उपयोग नाही की व्यायाम केलं की लाईफ चांगली होते. हे नॉलेज आहे, त्याचा उपयोग काहीच नाही, बिकॉज इट डझंट टर्न इन टू ऍक्शन. सो इफ यू वॉन्ट टू बी रिच, तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल, कन्सिस्टंट ऍक्शन घ्यायला लागेल. आणि एक नाही, दोन नाही, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कदाचित आयुष्यभर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, तरच तुम्ही श्रीमंत व्हाल. त्यामुळे जगामध्ये फक्त 1% लोक श्रीमंत आहेत, 1% लोकच हेल्दी आहेत. त्याचं कारण म्हणजे दे आर दी ओनली पीपल हु आर कन्सिस्टंट. म्हणूनच मी म्हणतो की श्रीमंत व्हायला किंवा आता हेल्दी व्हायला पण अक्कल लागत नाही आणि पैसाही लागत नाही. लागतं काय तर कन्सिस्टन्स. सो तुम्हाला कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा, माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा, अँड आय विल हेल्प यू टू कन्सिस्टंटली क्रिएट लॉंग टर्म वेल्थ, ज्याच्यामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल, ऍक्च्युली श्रीमंत व्हाल आणि तुम्ही ते आयुष्य जगाल जे तुम्हाला ऍक्च्युली जगायचंय.